ऑपरेशन सिंदूर सुरूच. गोळ्यांचे उत्तर तोफगोळ्याने देणार. मोदींचा पाकिस्तानला इशारा. पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ऑपरेशन सिंदूर थांबणार नसून ते सुरू असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. तसेच अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर नव्हे तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहिती आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानवर अशा जखमा केल्या आहेत ज्या भरून येण्यास बराच वेळ लागेल. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने 100हून अधिक दहशतवाद्यांना नरकात पाठवलं आहे आणि दहशतवादी 9 तळ आणि पाकिस्तानचे लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जगभरातील मित्र राष्ट्रांशी चर्चा केली होती. या संभाषणात ऑपरेशन सिंदूरबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी भारताने ज्या देशांसोबत चर्चा केली त्या सर्व देशांना स्पष्टपणे सांगण्यात आले की यावेळी कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात भारताची भूमिका अगदी स्पष्ट होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानला माहिती दिली होती. 7 मे 2025 रोजी सकाळी DGMO स्तरावर ही माहिती देण्यात आली. दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तरात्मक कारवाईची माहिती दिली होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.